कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत. वेन विल द प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2 टेक प्लेस? प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल की अलॉटमेंट केव्हा होणार. तर 21 जुलैला. 21 जुलैला केव्हा? तर दिवसभरात केव्हाही होऊ शकते, काही काळजी करायची नाही, तो आपला लुकआउट नहीं है. कब होगी प्रोविजनल अलॉटमेंट कैप राउंड 2 की? तो 21 जुलाई को दिन भर में कभी भी हो सकती है, टेंशन लेने का नहीं. व्हॉट टू डू आफ्टर दी अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2? मग काय करायचं अलॉटमेंट झाल्यानंतर? ते कुठे चेक करायचे? तर लॉग इन करायचं. तुम्हाला ही पहिली जी लिंक दिसते त्याच्यामध्ये लॉग इन करू शकता तुम्ही. लॉग इन केल्यानंतरही तुम्हाला कळू शकतं, किंवा जी दुसरी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जसं पहिल्या कॅप राऊंड 1ला आलेलं होतं की चेक युअर प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1, हा जो मेनू आला होता, सेम चेक युअर प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2 असा एक मेनू येणार आपल्या वेबसाईटवर poly25.tt महाराष्ट्र.gov.in यावर. त्यावरही तुम्ही तुमचा DN नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून चेक करू शकता. अलॉटमेंट हमें क्या मिला है वो हमें कैसे पता करें? तो आप तो फिर जो पहली लिंक है उस पर आप लॉग इन करो अपना DN नंबर और पासवर्ड डाल के, तो आपको आपके फॉर्म में भी पता चल जाएगा कि आपको क्या मिला है. या फिर जो दूसरी लिंक दिया है वो मेनू है. मेनू क्या है? चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस ऑफ कैप राउंड 2. ये जो मेनू रहेगा हमारी poly25.tt महाराष्ट्र.gov.in इस वेबसाइट पे, वहाँ पे आप क्लिक करो उस मेनू पे DN नंबर और अपना डेट ऑफ बर्थ डालो, आपको पता चल जाएगा कि आपको क्या मिला है. आता 3 गोष्टी होऊ शकतात. कोणत्या गोष्टी? यू मे गेट अ सीट फॉर द फर्स्ट टाइम. काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना कॅप राऊंड 1 मध्ये काहीच मिळालेलं नव्हतं, त्यांना कदाचित पहिल्यांदा सीट मिळेल. मग त्यांनी काय करायचं? काही असे विद्यार्थी आहेत की कॅप राऊंड 1 मध्ये त्यांना काहीतरी सीट मिळालेली आहे, त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे 1,000 रुपये देऊन, त्यांना कदाचित वेगळं सीट मिळालेलं असेल. मग त्यांनी काय करायचंय? आणि तिसरी अशी विद्यार्थी आहेत की ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये काहीच नाही मिळालं आणि कॅप राऊंड 2 मध्ये पण काहीच नाही मिळालं. मग त्यांनी काय करायचंय? किंवा काही विद्यार्थी असे असतील की त्यांना कॅप राऊंड 1 मध्ये काहीतरी मिळालं आहे, त्यांनी बेटरमेंट केलं 1,000 रुपये देऊन, परंतु कॅप राऊंड 2 मध्ये त्यांना काहीच मिळालं नाही. प्रत्येकाने काय करायचं हे व्यवस्थित समजून घ्या. बघा, पहिली पहिली पद्धत आहे की तुम्हाला पहिल्यांदा जर काहीतरी मिळालं असेल पहिल्यांदा, तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये 1, 2, 3 या 3 ऑप्शन पैकी एक ऑप्शन मिळाला असेल तर तो ऑटो फ्रीज असेल. ऑटो फ्रीज असेल तर काय, तुम्ही ती सीट ऍक्सेप्ट करायची आहे, सेल्फ ARC करायची आहे, 1,000 रुपये पे करायचे आहे आणि ऍडमिशन घ्यायला जायचं त्या कॉलेजमध्ये 22 जुलै ते 24 जुलैच्या दरम्यान. तुम्ही जर का 1, 2, 3 पैकी ऑप्शन तुम्हाला मिळाला आहे आणि तुम्ही ती सीट ऍक्सेप्ट न करता ऍडमिशन घेतलं नाही, तर तुम्ही पुढच्या 3 आणि राऊंड 4 मधनं पण बाद व्हाल. लक्षात ठेवा, जर का तुम्हाला 1, 2, 3 पैकी सीट मिळाली असेल कॅप राऊंड 2 मध्ये, तर ती ऑटो फ्रीज होणार. ऑटो फ्रीज म्हणजे काय? तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावंच लागणार. हा नवीन नियम आहे जो की मी पुष्कळ वेळा तुम्हाला सांगितलेला आहे. आता पुढची गोष्ट अशी आहे की काही विद्यार्थी असे असतील की त्यांना 3 किंवा 3 पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे कॅप राऊंड 2 मध्ये. अशा विद्यार्थ्यांना वाटलं की 3 किंवा 3 पेक्षा जास्तीचा जो ऑप्शन मिळालेला आहे ती पण सीट माझ्यासाठी चांगली आहे, मला इथे ऍडमिशन घ्यायचं. मग त्यांनी काय करायचं आहे? ती सीट ऍक्सेप्ट करायची आहे, फ्रीज करायचं आहे आणि ऍडमिशन घ्यायला जायचंय 22 ते 24 जुलैच्या दरम्यान. आता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना 4 किंवा 4 पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे आणि ते त्यांना खुश नाहीये. त्यांना 1, 2, 3 जो त्यांचा ऑप्शन होता तो त्यांचा बेस्ट होता. मग काय, 4 आणि 4 पेक्षा जास्तीचं जर ऑप्शन मिळालेलं आहे तर तुम्ही पुन्हा ती सीट ऍक्सेप्ट करायची आहे, 1,000 रुपये फीस भरायची आहे आणि बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज ऑप्शन करायचं, जेणेकरून तुम्हाला कॅप राऊंड 3ला जाता येईल. ही झाली पहिली पॉसिबिलिटी. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलंय. दुसरा प्रश्न आहे, यू मे गेट अ बेटर कॉलेज. काही विद्यार्थी असे होते की त्यांनी कॅप 1 मध्ये काहीतरी मिळालं, 1,000 रुपये भरले, सीट ऍक्सेप्ट केली आणि बेटरमेंट केलं आणि आता त्यांना नवीन सीट मिळालेली आहे. आता नवीन सीट मिळालेली आहे म्हणजे काय? नवीन जी सीट मिळालेली आहे ती जर 1, 2, 3 ऑप्शन असेल तर ती ऑटो फ्रीज होणार, तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचंच आहे. किंवा नवीन जी सीट मिळाली आहे तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये, ती 4 किंवा 4 पेक्षा जास्तीची आहे आणि तुम्हाला वाटतं की इथे ऍडमिशन घेतलं तर चालेल, तर त्यांनी ते फ्रीज करायचं आहे आणि ऍडमिशन घ्यायला जायचं आहे. परंतु असे विद्यार्थी आहेत की ज्यांना नवीन सीट मिळालेली आहे, ती 4 किंवा 4 पेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे, ते खुश नाही आहेत. ते कॅप राऊंड 3 साठी पुन्हा प्रयत्न करू शकता, पुन्हा बेटरमेंट करू शकता आणि पुन्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता.
तिसरी पद्धत आहे यू मे नॉट गेट अ सीट. काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना पहिल्या राऊंडलाही काहीच नाही मिळालं, सेकंड राऊंडलाही काहीच नाही मिळालं. कदाचित त्यांचे मार्क्स कमी असतील किंवा त्यांचं जे चॉईस कोड आहे त्या चॉईस कोडचं मेरिट खूप हाय गेलं असेल तर त्यांना काहीच नाही मिळालं. मग त्यांनी काय करायचं आहे, त्यांना एक सरळ मेसेज येईल की यू हॅव नॉट बीन अलॉटेड एनी कॉलेज. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, काहीच नाही करायचं आहे. पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे 26 आणि 27 जुलैला कॅप राऊंड 3चा आणि जास्तीचे ऑप्शन टाकायचे आहेत जेणेकरून तुम्हाला काहीतरी मिळण्याचे चान्सेस राहते. आता काही विद्यार्थी असतील की त्यांना बेटरमेंट त्यांनी केलं, पहिल्या राऊंडला काहीतरी मिळालंय, बेटरमेंट केलं, परंतु दुसऱ्या राऊंडला काहीच नाही मिळालं. मग त्यांच्यासाठी काय ऑप्शन मिळेल, तर आधीच्या राऊंडमध्ये जी सीट तुमच्या हाती होती तीच सीट तुम्हाला दिसेल हीच तुमच्याकडे लागलेली आहे. आता चॉईस तुमची आहे, तुम्हाला त्या सीटवर जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही ते तुम्ही ठरवायचं. तुम्हाला वाटलं की पुढच्या राऊंडला जायचं तर पुढच्या राऊंडलाही तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ही तिन्ही पॉसिबिलिटीज मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. आता पुन्हा हिंदीमध्ये थोडक्यात सांगतो. अगर आपको पहली बार जो सीट मिली है वो अगर 1, 2, 3 ये सीट नंबर मिला है, ये ऑप्शन नंबर मिला है, तो वो ऑटो फ्रीज होगा, आपको एडमिशन लेना ही पड़ेगा. दूसरी बात, अगर आपको 4 या 4 से ज़्यादा का ऑप्शन मिला है, आपको लगता है कि ये सीट मेरे लिए और ये कॉलेज मेरे लिए सही है, मैं एडमिशन लेना चाहता हूँ, तो आप उसको फ्रीज़ करिए, 1000 रुपये दे के सेल्फ ARC कीजिए, वो सीट एक्सेप्ट कीजिए और 22 जुलाई से लेके 24 जुलाई तक कभी भी जाके एडमिशन लेना है. तीसरा केस ऐसा है कि आपको कुछ भी नहीं मिला, फर्स्ट राउंड में भी कुछ नहीं मिला कैप में, दूसरे कैप में भी कुछ नहीं मिला, तो आपको सीधे सीधे मैसेज आएगा कि यू हैव नॉट बीन अलॉटेड एनी कॉलेज. तो घबराने की ज़रूरत नहीं, आप तीसरे कैप के लिए एलिजिबल हो. 26 या 27 जुलाई को आप फिर से ऑप्शन फॉर्म भर सकते हो. कॅप राऊंड 2च्या अलॉटमेंट नंतर काय करावे हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला वाटत असेल काहीतरी इश्यू आहे, काहीतरी वेगळं आपल्याला सांगायचं आहे, विचारायचं आहे, तरच कमेंट करायचं आहे. अदरवाईज तुम्ही जे मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये त्याच पुन्हा विचारायच्या नाही. आय विश. आणि जर ॲडमिशनला जायचं असेल तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲडमिशन घ्यायला जात असताना पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचे 2 झेरॉक्स सेट, तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो, फीज. जर तुम्ही सरकारी कॉलेजमध्ये जात असाल तर सरकारी कॉलेजमध्ये फीज ही फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच द्यावी लागते. सरकारी कॉलेजची म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याची किती फीज आहे ह्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघून जा, जेणेकरून त्याच्यानुसार तुम्ही पैसे, डॉक्युमेंट्स सगळं घेऊन जाल. सरकारी कॉलेजमध्ये फक्त तुमचे व्हेरिफिकेशनसाठी, फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट बघितले जातील. जर ते नसेल तर तुमचा जो सीट मिळालेली आहे ती रद्द करण्यात येईल, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सेल्फ ARC करत असताना पण आपलं जेंडर, आपले मार्क्स, आपला जिल्हा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या आहे, सेल्फ व्हेरीफाय करायच्या आहे. तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा चेक करायचे की तुम्ही जे डॉक्युमेंट्स क्लेम केलेले आहेत तेच तुम्ही अपलोड केलेले आहेत आणि तेच तुमच्याकडे पूर्ण फिजिकल कॉपी अवेलेबल आहे. या सगळ्या गोष्टी बघून जायच्या, कारण ज्या गोष्टीमुळे मेरिट लिस्ट कमी जास्त होऊ शकते त्या गोष्टीमध्ये तुमच्या फॉर्ममध्ये जर का मिस्टेक असेल तर तुमची ती सीट रद्द होते आणि तुम्हाला तो पूर्ण कॅप राऊंड रद्द करावा लागतो. म्हणून व्यवस्थित आपण चेक करायचं आहे ॲडमिशन घेण्यापूर्वी. कदाचित चुकीने एखाद्या वेळेस तुम्हाला ॲडमिशन दिलंही गेलं तरी पण तुमचा नंतर प्रवेश रद्द होतो. त्यामुळे आपणच आधीच सांगायचं आहे की माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, मेलचं फिमेल झालेलं आहे, माझे मार्क्स जास्त लिहिले गेलेले आहेत, ते कमी आहेत, ही स्वतःच आपण सांगायचं आहे सेल्फ ARC करत असताना.